तुम्हालाही असे डोसे बनवायचेत? हे पहा, एकदम छान व ब्राऊन कलर आलेला. चला तर तुम्हाला मी रेसिपी सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे आणि उडीद डाळ घ्यायची आहे. तर चला मी तुम्हाला त्याचं प्रमाण, योग्य प्रमाण, परफेक्ट डोसा होण्यासाठी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. हा डोसा करणे म्हणजे खूप काही अवघड नाही. याच्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ. उडदाची डाळ ही 1 वाटी आणि वरती थोडीशी घ्या, म्हणजेच प्रमाण व्यवस्थित होईल. हे पहा आपला डोसा. आणि ती डाळ काय करायची आहे, तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर एका पातेल्यात भिजू घालायची आहे. आणि तुमचे इथं ऊन पडत असेल तर छानच ती उन्हामध्ये ठेवणे आणि तांदूळही धुवून स्वच्छ उन्हामध्ये ठेवणे. आणि कोणी म्हणतं 2 तास भिजवा, कोणी म्हणतं 3 तास भिजवा, 4 तास भिजवा. पण हे भिजवलेलं ठीक आहे, पण इडली डोसा खायचा म्हणलं तर आपल्याला त्या पदार्थाला थोडीशी आंबूस चव आल्याशिवाय तो पदार्थ कधीही चांगला लागत नाही. माहीत आहे ना तुम्हाला. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तो पदार्थ, ते तांदूळ आणि डाळ उन्हात ठेवायची आहे. उन्हात ठेवल्यामुळे काय होते, त्याला थोडासा आंबूसपणा येतो आणि आंबूसपणा आल्यामुळेच पदार्थ चवदार होतो. तरच त्याच्यात पौष्टिक घटक उतरतात. तर मग काय करायचं आहे, ते उन्हात ठेवायचं आहे. आणि सकाळी ठेवलं असेल तर 4-5 वाजेपर्यंत ठेवा. 4-5 वाजेपर्यंत ठेवल्यानंतर ते तुम्ही वेगवेगळं बारीक करून ठेवा. डाळ आधी बारीक करून घ्या आणि नंतर तांदूळ बारीक करून घ्या. दोन्हीही एकत्र कधीही भिजायला घालायचं नाही. इडली आणि डोसा करायचा असल्यास कुणी काय करतं, तांदूळ आणि डाळ एकत्र भिजू घालतं. पण ही चूक तुम्ही कधीच करू नका, कारण की त्याला तांदळाला वेगळी चव असते आणि उडदाला वेगळी चव असते. तर त्याने काय होतं, मग चव व्यवस्थित लागत नाही. तर काय करायचं, दोन्हीही सेपरेटच भिजू घालणे आणि दोन्हीही सेपरेटच बारीक करून घेणे. आणि बारीक केल्यानंतर ते मिश्रण एकत्र करून ठेवणे. आणि एकत्र केल्यानंतर लगेच इडली डोसा बनवल्याने त्याला काही चव येत नाही. त्याच्यामुळे ते काय करायचं, रात्रभर ते ठेवायचं तसंच मिश्रण. आणि मग ते सकाळी एकत्र करून घेणे. ते मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर मग त्याची इडली किंवा तुम्ही डोसा बनवू शकता. व तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट इडली आणि डोसा होणार. हे पहा, माझा डोसा कुठंही तुटलेला नाही आहे, एकदम छान असा झालेला आहे. तुम्हाला असं इडली डोसा करायचा असल्यास तुम्ही हे अचूक प्रमाण वापरू शकता व असे पदार्थ बनवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला ही प्रोसेस, कृती डोशाची आवडली असल्यास सबस्क्राईब करा व धन्यवाद. थँक्यू.